दिवा परिसरातून हरवलेल्या 8 वर्षीय साक्षी पांडे हिचा अखेर सुखरूप शोध लागल्याने कुटुंबियांसह संपूर्ण दिवा शहराने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुंब्रा दिवा पोलीस स्टेशनच्या पथकाने सलग 2 ते 3 दिवस अहोरात्र मेहनत घेत तब्बल 1000हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून ही यशस्वी शोध मोहीम पूर्ण केली आहे. तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता एक 7 वर्ष 22 दिवसाची मुलगी ही बेपत्ता झाल्यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीचं गांभीर्य पाहून एसीपी डिव्हिजन प्रभारी अधिकारी व क्राईमचे PI आणि इतर सर्व अधिकारी यांनी आपल्या निर्देशाखाली वेगवेगळ्या टीम स्थापन केले गेले. त्या 6 टीम या सातत्याने मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्याच्यामध्ये DBच्या 4 टीम आणि NDPHचे 2 टीम काम करत होत्या. या भागातील सीसीटीव्ही पाहणे अत्यंत आवश्यक होतं, कारण मुलीचे पूर्ण हालचाली जे आहेत त्या कुठल्या ना कुठल्या सीसीटीव्ही मध्ये आल्या असतील या अपेक्षेने साधारणतः या संपूर्ण टीमने 948 सीसीटीव्ही त्याची पाहणी केली गेली. त्याच्यामध्ये मुलीचे लाईन ऑफ लोकेशन मिळाली आणि याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या अटक परिश्रमानंतर 31 तारखेला रात्री त्या मुलीचं लास्ट लोकेशन एका व्यक्तीच्या सोबत बदलापूर या ठिकाणी ती एका ट्रेन मधून खाली उतरल्याचं निदर्शनास आलं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या टीमचे अधिकारी यांनी लोकल जे व्यक्ती आहेत त्यांची मदत घेतली गेली. त्यांच्याकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. ती व्यक्ती स्थानिक व्यक्ती आहे, जाधव नावाचे व्यक्ती, सुमित जाधव. त्यांच्याकडे त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घरी ती आपली टीम गेली. घरी ही मुलगी त्या ठिकाणी सुखरूप सापडली. त्याच्याबरोबरच ती जे सुमित जाधव आहेत त्यांच्या स्वतःची 3 मुलं ही त्या ठिकाणी होती. ते 3 मुलं ही समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच ही होती. या बाबतीमध्ये ज्यांच्याबरोबर ती मुलगी गेली होती त्याच्यामध्ये सुरुवातीला डाऊट येणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं गेलं की त्यांनी सोबत कसं काय घेऊन गेला. तर या मुलीने स्वतःचा पत्ता हा दिल्ली या सांगितला होता की स्वतः दिल्लीचे आहे, माझे आई वडील नाहीयेत आणि मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मला परत जायचं नाहीये, अशा स्वरूपाची माहिती सांगितल्यामुळे त्यांनी या मुलीच्या बाबतीमध्ये चुकीची काही घटना घडू नये, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मुलीबरोबर एक अशीच घटना, अप्रिय घटना त्या ठिकाणी 2025 मध्ये घडली होती. याबाबतचा गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. तर अशी काही चुकीची घटना यांच्याबरोबर घडू नये या उद्देशाने तो तिला तिची स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. त्याचबरोबर त्यांनी आईला फोन करून सांगितलं होतं की मला उद्या या बाबतीत पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यायची आहे, परंतु रात्री मी तिला सोडू शकत नाही, अशा स्वरूपाची माहिती देऊन त्यांनी स्वतःच्या घरात सुरक्षितपणे ठेवलं होतं. 2च दिवसामध्ये ही मुलगी त्याला पप्पा म्हणत होती. एवढं चांगलं वातावरण, त्यांनी एवढं प्रेम त्या मुलीला दिलं होतं. त्या मुलीचे संपूर्ण व्हेरिफिकेशन झालेलं आहे, मेडिकल झालेले आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची चुकीची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे हा गुन्हा हा तिला सुखरूप मिळवण्यापुरता नसून पुढे तिच्या आईवडिलांची काय परिस्थिती आहे, या व्यक्तीने जे सांगितलेली गोष्ट आहे ती खरी आहे की खोटी आहे याचं व्हेरिफिकेशन सुद्धा अद्याप आमची टीम करत आहे. आतापर्यंतच्या व्हेरिफिकेशन नुसार हे सिद्ध झालेलं आहे की ज्यांनी घेऊन गेलेला आहे त्याचा मालफाईड इंटेन्शन काही नव्हतं. पुढील तपास PSI शर्मा मुंब्रा पोलीस स्टेशन करत आहे.